लक्षात ठेव, काल सरांची कॉन्फरन्स कमाल झाली आहे. वाव. तर जरा त्यांना बुके देऊया, थोडं इम्प्रेस करूया. हो. काय मी त्यांना ट्रान्सफर बद्दल बोललोय, आपण पुण्याला ट्रान्सफर करा म्हणून. हे पण करतील ना पुण्याला ट्रान्सफर. तुला माहिती आहे ना मला पुणे किती आवडतं. I know. पुण्याचं क्लायमेट आय जस्ट लव्ह. पुणे आहे रे. अरे आय जस्ट लव्ह पुणे. अगं हो, मला माहितीये तुला केवढं आवडतं, म्हणूनच तर. आवडतं. हे बघ ते ओके तर म्हणालेले आहेत. म्हणालेत ना? हो, पण आता बघू, आज बुके देऊन जरा डन करून टाकू, चांगलं वागू ना. मी काय जरा. वाईट वागणार आहे का असं त्यांच्याशी? म्हणालो का मी आले सर, आले सर. दिस इज फॉर यू सर. थँक्यू मिस्टर ओंकार, Welcome, थँक्यू मिस्टर ओंकार. येस सर. तुमचं जे ट्रान्सफर लेटर आहे ना, ते मी साईन केलेलं आहे, पण मी ते तुम्हाला उद्या देणार आहे. आणि ते दिल्यानंतर तुमची ट्रान्सफर होईल. मग यू कॅन एन्जॉय युअर लाईफ इन पुणे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच सर. मीट माय वाईफ नम्रता. नम्रता, माय सर पृथ्वी प्रताप. अरे, नम्रता वा पृथ्वी. नम्रता खोडकर. आता नम्रता खोडकर, MSJ कॉलेज ऑफ सांगली, 2003 ची बॅच. सर तुम्ही ओळखता नम्रताला? चांगलंच. नम्रता, यू नो हिम? हा मी म्हणजे त्यांना कॉलेजमध्ये असताना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय खरं. बघितल्यासारखं वाटतंय. हा. बघितल्यासारखं वाटतंय. बघितल्यासारखं वाटतंय. मिस्टर ओंकार, हिने तुम्हाला काही सांगितलं नाही का? अजिबात नाही सांगितलं. नो सर, म्हणजे मिस्टर ओंकार, मी आहे ना हिला प्रपोज केलं होतं आणि हिने मला नकार दिला होता. मी गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. गुडघ्यावर बसलो होतो तेव्हा वाळू रुतली होती गुडघ्याला. ती रुतलेली वाळू अजूनही हुळहुळते मला. एक मिनिट नम्रता, तू आमच्या सरांना नकार दिला होतास? अरे असं काय विचारतोयस? त्यांना नकार दिला म्हणून तर मी बेबी तुझ्याशी लग्न केलं ना. पण ते बॉस आहेत माझे आता आता. मला काय माहिती होतं हा पिसक्या तुझा बॉस निघणार आहे. मिस्टर ओंकार, येस सर. तिने मला नकार दिला त्याचा मला प्रॉब्लेम नाहीये. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सर. पण एखाद्याचा चार चौघात अपमान करणं किती योग्य आहे? चुकीचं आहे सर. मग तू अपमान केलास त्यांचा. दिस इज रिडिक्युलस. Baby. व्हॉट बेबी? तू एक वेळ तू त्यांना नकार दिलास, मला मान्य आहे. म्हणजे तिचा पण चॉईस असू शकतो ना सर, असू शकतो ना, पण अपमान करणं हे चुकीचं आहे. दिस से सॉरी टू हिम. नाही मिस्टर Just ओंकार, now- मिस्टर ओंकार Sir. मिस्टर ओंकार. सर नाही, मी एक वेळेस अपमान सुद्धा पचवेन, पण एखाद्यावरती पर्सनल कमेंट करणं किती अयोग्य आहे. खूप अयोग्य आहे सर, खूप अयोग्य आहे. म्हणजे केलीच नाही पाहिजे. तू काय केलंस? काय बोललीस सर? काय बोलली? ही नम्रता आहे ना, ही नम्रता, ही मला चार चौघात मला घोड्याच्या तोंडाचं म्हणाली होती. सरांना घोड्याच्या तोंडाच्या. मी दिसतो का घोड्याच्या तोंडाचा? मी आहे का मिस्टर ओंकार? नो सर, ऍब्सोल्युटली नॉट. तू नम्रता, जस्ट से सॉरी प्लीज. नम्रता, नाही नाही, एक मिनिट, मला इतकंच विचारायचं आहे. तू मला घोड्याच्या तोंडाचा म्हणालीस आणि हा तुझा नवरा आहे ना, हा कसा दिसतो? कसा दिसतो? हा पण आहे ना लांबुडक्या चेहऱ्याचा, हा पण आहे ना घोड्याच्या तोंडाचा. मला बोलली होती घोड्याच्या तोंडाचा. नो येस सर, येस. मी आहे अश्वमुखी. नाही, अश्वमुखी म्हणजे फीचर्सचं सुसंस्कृत वर्जन आहे. घोड्याच्या तोंडाचा बोल. तू आहेस घोड्याच्या तोंडाचा बोल. मी आहे सर, घोड्याच्या तोंडाचा मी आहे सर, आहे. घोड्याच्या तोंडाचा. तू सॉरी म्हणाली त्यांना. बेबी मी नाही. अरे तू असं काय करतोस? आता हा दिसायचा कॉलेजमध्ये असताना पिचक्या तर दिसायचा. तुला माहितीये कॉलेजच्या बाहेर जो झेरॉक्स वाला होता ना, तो सुद्धा येता जाता म्हणायचा, ए पिचक्या, ए घोड्याच्या तोंडाचा. आता जरा मी काय करू? पण मी त्याला केला होता का प्रपोज? त्या झेरॉक्स वाल्याला केला होता का मी प्रपोज? त्याला केला होता का मी प्रपोज? त्याच्यासोबत मी स्वप्न रंगवली होती का संसाराची? अरे बापरे. त्याच्यासोबत जायचं होतं का मला हनीमूनला? नो सर प्लीज सर, तुम्ही रागवू नका सर. मी सॉरी म्हणतो वाटल्यास. तू का म्हणशील सॉरी? सर तुला केला होता का मी प्रपोज? नाही सर. तुझ्यासोबत रंगवली होती का मी संसाराची स्वप्न? नाही सर. तुझ्यासोबत जायचं होतं का मला? नो सर, नो.
हनीमूनला. नो सर, पण मी सॉरी म्हणतो ना सर, प्लीज. काय कशाला म्हणशील सॉरी? तेव्हा मला काय म्हणाली होती? घोड्याच्या तोंडाचा आहेस तू, घोड्याच्या तोंडाचा. मला म्हणाली थोबाड बघितलीस का आरशात? जा आरशात जाऊन बघ. घरात आरसा तरी आहे का तुझ्या? हिला काय माहिती, माझ्या घरात तेव्हा 4 आरसे होते. एकदा तरी आली माझ्या घरी आरसा बघायला, मला भेटायला आली. आता ये ना माझ्या घरी, माझं बाथरूम पण आरशाच आहे, कळलं का? आणि ज्याच्याशी तू लग्न केली आहेस ना, हा कुठे राहतो? माझ्याच कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये 1 BHK मध्ये. माझा बंगला आहे, बंगला. खूप मोठा बंगला आहे सरांचा, महालच आहे सरांचा. तिला सांग ना, तुला सदा खिळा जरी ठोकायचा असेल ना खोलीत, तर कंपनीकडे रेक्विजिशन द्यावं लागतं. सांग काय रे? हो, खिळा ठोकायचा असेल तर ते द्यावं लागतं आणि जर रेक्विजिशन. माझ्या बंगल्यात आली असतीस ना माझ्यासोबत लग्न करून, वाटेल त्या भिंतीवर वाटेल तेवढे खिळे ठोकले असतीस तरी रेक्विजिशनची गरज नव्हती. कळलं का? सांग ना रे. हो, सरांच्या बंगल्यात रिक्वेजिशनची गरजच नाहीये. तू बाई म्हण ना सॉरी त्यांना, प्लीज यार. आपल्याला जायचंय ना पुण्याला, नाही तर वाट लावतील ते माझी. प्लीज सॉरी म्हण त्यांना, प्लीज. सर शी इज अपॉलोजायझिंग. नम्रता प्लीज. आता कर. मला चिडवून दाखवते तू. नाही. मला ती चिडवून दाखवते. नाही सर, तिचा आवाजच तसा आहे सर. तू नको सांगू तिचा आवाज कसा आहे. मी तिला तुझ्या आधीपासून ओळखतो. मला माहितीये तिचा आवाज कसा आहे. ती मला चिडवून दाखवतेय. सॉरी सर. मला चिडवून दाखवते. मला चिडवून दाखवते. मी सांगू याला. 1 मिनिट मिस्टर ओंकार, मी सांगू याला तुझं सगळं कॉलेजमधलं. मी सांगू काय? सांगा. सांगा तर खरं, काय सांगण्यासारखं? मी सांगेन. मिस्टर ओंकार, सर कॉलेजमध्ये हिचं एका मुलासोबत अफेअर होतं. आता कर काय करशील ते. तुझं अफेअर होतं? हा पण ठीक आहे, कॉमन आहे ते. कॉमन काय? माझं नव्हतं अफेअर कधी. हे ॲबनॉर्मल आहे. काय बोलतेस तू? मग मी खरं तेच बोलतेय. तुला मी लग्नाच्या पहिल्या रात्री नव्हतं विचारलं की काय बाबा असेल तर मला सांग, तेव्हा तू काय म्हणाली? नाही सांगण्यासारखं. अरे मग काय नव्हतंच काही सांगण्यासारखं, तर काय सांगू बेबी? सांग ना, त्याचं नाव सांग. सांगण्यासारखं खूप आहे मिस्टर ओंकार, खूप आहे. त्याचं नाव सांग ना, काय होतं नाव सांग. राख्या. राख्या? आता हे पण सांग की तो काय करतो. सांग. काय करतो बाई तो? तो आता तडीपार आहे. तडीपार आहे? राख्या तडीपार आहे. आता तूच सांग मिस्टर ओंकार, काही कंपॅरिझन आहे? तडीपार आणि मॅनेजिंग डिरेक्टर आहे काही कंपॅरिझन? अजिबात नाही सर. तू त्या तडीपार झालेल्या राख्यासाठी आमच्या सरांना नाही म्हणालीस? बेबी मी टीनेजर होते ना, बालिश होते. मला कळत नव्हतं कोणाला हो म्हणायला पाहिजे, कोणाला नाही म्हणायला पाहिजे. आणि मला नव्हतं माहिती हा पिचक्या पुढे जाऊन एवढा मोठा माणूस होईल. मला काय म्हणालीस तू? एक मिनिट, काहीतरी म्हणाली. नाही सर. मिस्टर ओंकार, मला माहिती आहे काहीतरी म्हणाली आहे. नाही मी आता मला माहिती आहे ती तिकडे तुम्हाला घेऊन गेली आहे, म्हणजे ती तुमच्या कानात माझ्याविषयी काहीतरी बोलली आहे. नाही बोलले मी काही. अजून पण चिडवून दाखवतेस मिस्टर ओंकार. ती मला अजून पण चिडवून दाखवते. मिस्टर ओंकार, तुम्हाला ट्रान्सफर हवी होती ना? येस पुण्याला. पुण्याला सर. दिली. गडचिरोली. गडचिरोली. सर प्लीज सर, गडचिरोली नको सर. नाही, तिथे जायचं. सर, नको मी इथेच बराय सर. तिथे आपला छोटूसा प्लांट आहे, तिथे 4 जणच असतात कामाला. त्यांच्यासोबत जाऊन काम करा जा. नको ना सर, प्लीज सर. ए पिचक्या. नम्रता. ए खूप लाफा देईन आता मी. आता तू नम्रता. गेलास. नाही आता तू गेलास. गडचिरोलीला पाठवतोस आम्हाला? आणि मला कळत नाहीये, आपल्या दोघांच्या भांडणामध्ये माझ्या नवऱ्याला का त्रास देतोयस तू? मिस्टर ओंकार, तुमची ट्रान्सफर झारखंडला. सर झारखंडला नको सर. तिकडे दोन्ही पण राहत नाही. आता मी जाऊन तिकडे काय करू सर? प्लीज. आणि दोन्ही किती लांब आहे. झारखंड कुठे आहे, पुणे कुठे आहे सर? प्लीज सर, माझे आई वडील आणि पुण्यात आहेत म्हणून मी पुण्यात मागतोय. प्लीज पुणे सर, प्लीज. तिला मला सॉरी म्हणायला सांगा. ती मला पिचक्या का बोलली? घुबडाच्या तोंडाचा आहेस तू. अगं थांब ना बाई. खरकट्या तोंडाचा आहेस. थांब सर. 1 मिनिट, आपण जाऊ बेबी. मी तुझ्यासोबत झारखंडला पण मी संसार करेन आणि तू कुठेही गडचिरोलीला पण जाईन. मी कुठेही करेन नाही, संसार. आता चेंजच करतो. आता तुम्ही शिलाँगला जायचं. सर पासपोर्ट नाही आमच्याकडे. ए बावळटा, शिलाँग भारतात असतं, मेघालयात. तुला काय बावळट जोडप आहे. याचा भूगोलाचा पत्ता नाही, तुझा इतिहास याला माहिती नाही. एक गोष्ट लक्षात ठेव मिस्टर ओंकार,
तुझा जो वर्तमान काळ आहे ना तो माझा भूतकाळ होता. आणि म्हणजे भूतकाळाने जर मला त्रास दिला ना तर मी तुझं भविष्य अंधकारमय करेन. कळलं का? खोबडाच्या तोंडाच्या. सॉरी सर, सॉरी. तुम्ही रागवू नका. तुम्ही बसा. मी बोलतो तिच्याशी. शिलाँगला पाठवेन डायरेक्ट. नो सॉरी सर. मी समजवतो तिला. अगे नम्रता, काय? ते खूप मोठे व्यक्ती आहेत. हा हा नाही. पिचक्या. अगे ये बाई, पिचक्या नको बोलूस ग. काय बोलतेस तू? आहे तो पिचक्या, तो पिचक्याच बोलणार ना उंकी. अगं थांब ना तू. ते इंटरनॅशनली अक्लेम्ड आहेत. ते मोठमोठे कॉन्फरन्सना जातात. आज कालचीच कॉन्फरन्स त्यांची झाली म्हणून तर आपण आलोय ना त्यांना बुके द्यायला. काय बोलतेस एक मिनिट, तू? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ह्यांना इंटरनॅशनल लेवलला अप्रिसिएशन मिळालंय? ऑफकोर्स ह्याला, ऑफकोर्स. या पिचक्याला, या घुबडाच्या तोंडाला, या बावळ्याला, या खरकट्याला. अगं थांब ना. थांब. काय बोलतेस तू? अरे तुला माहिती नाहीये त्याची लायकी. कॉलेजच्या युथ कॉम्पिटिशनला याने भाग घेतला होता एकांकिका स्पर्धेत. ह्याच्यामुळे आमची एकांकिका पडली होती. कॉलेजचं नाव धुळीला मिळालं होतं. साधं वाक्य होतं, राजकन्याची गाडी सुटली. याने काय घेतलं? राजकन्याची नाणी सुटली. सॉरी सर. तू कुठलं काय काढतेस? कोणाच्या लक्षात पण नाहीये ते आता. काय माझ्या लक्षात आहे. मी सांस्कृतिक सचिव होते कॉलेजची. अरे ह्याने ना एका सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. कसा उभा होता सिंगिंग कॉम्पिटिशनला? असा उभा होता. असं. आणि गाणं मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. चैन कुठला शब्द भांडार हा? चैन नाही. लायकी आहे का याची? अमेरिकेने अप्रिशिएट केलंय म्हणे. सॉरी सर. पिचक्या कुठला? खरकट आहे. श्वास मिस्टर ओंकार. येस सर. डिवोर्स सर. डिवोर्स सर. सर नाही सर, असं तुम्हाला ट्रान्सफर हवी होती ना? हो सर, हवी. तुम्हाला दिली नाही, तुम्हाला प्रमोशन दिलं. तुम्ही आजपासून इथले डिव्हिजनल ऑफिसर. ओके. डिवोर्स सर. इतकंच काय, अमेरिकेत ना आपलं एक युनिट सुरू होत आहे सॅन होजेला. हा सर, त्याचं काय? तिथे तुम्हाला झोनल ऑफिसर करतो. डिवोर्स सर. एक मिनिट. ए तू विचार काय करतोय? असं पण विचार काय करतोयस? नाही ते- एक मिनिट. नाही म्हणजे तू मला तुझ्या जॉब साठी, तुझ्या करिअर साठी तू मला सोडणार आहेस? अगं- म्हणजे तुला करिअर जास्त महत्वाचं आहे. अगं, ओके. तसं नाहीये. मिस्टर ओंकार, डिवोर्स सर. आय एम टेलिंग यू डिवोर्स सर. येस सर. येस ए सर. बघ, मी ना तू हे जॉब सोडून दे. ऐक माझं. आपण एक काम करू. मी ना तुझ्यासोबत फुटपाथवर राहीन. चणे फुटाणे खाऊन मी आयुष्य काढीन तुझ्यासोबत. पण प्लीज मला सोडू नकोस. नाही. आणि या पिचक्याच्या नादी लागू नाही नकोस. नाही नाही. तुम्ही विसरू नका, मी तुम्हाला झोनल ऑफिसर करेन. डिवोर्स सर. येस सर, आय विल. ऐक ना माझं. आपण स्वप्न रंगवले आपल्या बाळाबद्दल. ऐक ना तू प्लीज. ओंकी असं करू नको. मिस्टर ओंकार, सॅन होजेला सुद्धा बाळ होतात. I know, माझ्या sir. पावसाला काही मोल नाहीये का? नाही देणार मिस्टर आहे तुझ्या. ओंकार, हो. तिला घटस्फोट द्या. देतो, मी sir. तुम्हाला सोडणार नाहीये. नाही, तिला नाही. डिवोर्स द्या.